नमस्कार मित्रांनो, सागर व्हिडिओ वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण कॅमेऱ्यात बघताय, तुम्हाला एक बॉक्स दिसतो आहे आणि त्या बॉक्सचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे. मागे एक अपलोड केला होता आपण व्हिडिओ, त्यात मी तुम्हाला 4 बॉक्स दाखवले होते. त्यापैकी एका बॉक्सचं आपण आज अनबॉक्सिंग आणि डिटेलिंग रिव्ह्यू करणार आहे. तरी चॅनलवर राहा, व्हिडिओ बघा आणि काही सजेशन असतील तर कमेंट्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे हा लेव रायडर कंपनीचा वायरलेस मायक्रोफोन आहे, जो तुम्ही लाईव्ह शो, इंटरव्ह्यू, व्लॉग, शॉर्ट्स, व्हिडिओज, त्यानंतर ऑनलाईन टीचिंग वगैरे अशा मल्टीपर्पज वर्कसाठी घेऊ शकतात. आणि हा मी ऑनलाईन बोलवला होता. तर अशा प्रकारे त्याचं बॉक्स पॅकेजिंग आहे. तर हा मेड इन चायनाच आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कधी काय, स्टिकर पूर्णपणे वाईट झालेला आहे, त्यावर बारकोडशिवाय इतर काही दिसत नाही. त्यानंतर अशा प्रकारे बारकोड आहे आणि हा अँड्रॉईड प्लस iOS अशा व्हर्जनमध्ये येतो. त्यानंतर ड्युएल माईक प्लस रिसिव्हर, सिंगल माईक प्लस रिसिव्हर असे मॉडेल यामध्ये आहेत. तर आपण याचं अनबॉक्सिंग करूया. तर लेव रायडर ही एक म्युझिकल कंपनी आहे, ती अनेक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवते. तर त्यांचा माईक आहे. तर सुरू करूया अनबॉक्सिंग. तर बघू शकता, ओपन केल्या केल्या त्यात एक वॉरंटी कार्ड आहे, जे तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी वाढवून देईल. ते घेतल्यानंतर 2 दिवसातच ॲक्टिव्ह करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर हे युजर मॅन्युअल आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला युजर मॅन्युअल वाचण्याची गरज नाही. तर आपण त्याला साईडला ठेवूया. त्यानंतर हा लेव रायडर कंपनीचा माईक आहे. तर त्याचं माईकचं केस आहे, ज्यात माईक ऑलरेडी ठेवलेला आहे. आपण त्याचं हिंज ओपन करूया. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसतं आहे. अशा प्रकारे सगळासा माईक आपला ऑलरेडी इथे कॅमेऱ्यात व्ह्यूजमध्ये दिसतो आहे. तर मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे माईक न इन्स्टॉल करता सरळ कॅमेऱ्याच्याच माईकमधनं तुमच्याशी बोलतो आहे. तर तुम्हाला अनेक प्रकारचे डिस्टर्बन्स वगैरे येत असतील, तर त्यासाठी सॉरी. हे नवीनच चॅनल आहे आणि सगळं नवीन चॅनल म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बरेचसे एफर्ट्स घ्यावे लागतात. प्रत्येक गोष्ट माणूस लगेच शिकत नाही, हळूहळू शिकतो. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं आहे. तर हिंज ओके म्हणजे थोडंसं लूजच आहे, सोडलं ती पटकन बंद होऊन जातं. त्यानंतर हा तुमचा 2 माईक, हे रिसिव्हर, हे टाईप सी रिसिव्हर आहे. त्यानंतर हे 2 माईक आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला चार्जिंग किती झाली आहे त्याचे लाईट्स कळतील. तर याला साधारण 1.5 तास लागतो फुल चार्ज व्हायला. आणि हे पूर्ण माईक तुम्हाला 6 तास बॅकअप देतात आणि केसचा यूज केले तर 30 तास बॅकअप देतात. हा 75 डेसिबल नॉईज कॅन्सलेशन माईक आहे. त्यातल्या त्यात 25 मिली पर सेकंड हा तुम्हाला साऊंड कॅच करून माईकमध्ये घेतो. आणि अशा प्रकारे आपण त्याचं आता अनबॉक्सिंग केलं आहे. तर आपण त्याला मोबाईलला पेअर करूया आणि मग बघूया की कशा प्रकारे तुम्हाला आवाज येतो. आता तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या साऊंड येत असेल तर त्यासाठी सॉरी. आता आपण याला कनेक्ट केल्यानंतर बघूया की हा कशा प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स देतो. त्यानंतर बॉक्समध्ये हे ॲक्सेसरीजचा एक बॉक्स आहे एक्स्ट्रा. त्यामध्ये काय आलं ते बघूया. मी पण अजून बघितलं नाही. तर त्यात फक्त एक टाईप सी आणि टाईप टू USB केबल आहे चार्जिंगसाठी. बाकी यात कुठलं आयफोनचं कनेक्टर वगैरे नाही आहे. आणि ठीक आहे, जसं आहे तसं आहे. आणि हा मला पडला आहे 1400 रुपयामध्ये. तर 1400 रुपयाच्या मानाने प्राईस ठीक आहे.
पण आता ऑनलाईन सध्या तो अवेलेबल नाही आहे कुठल्याच वेबसाईटवर, पण तुम्हाला जर ऑफलाईन भेटला तर तुम्ही नक्की घ्या. मला तो परवडेबल आणि रिजनेबल वाटला, त्याच्यामुळे मी तो परचेस केला आहे. आणि आता आपण त्याचं टेस्टिंग करूया. तर त्याला आपण आपल्या फोनलाच कनेक्ट करून आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याचा ब्लू आणि रेड लाईट ब्लिंक होतो आहे, म्हणजे ते रिसिव्हर फाइंड करतं आहे माईक, आणि त्याला रिसिव्हर कनेक्ट नसल्यामुळे तोही कनेक्ट होत नाही आहे. तर माईकची बिल्ड क्वालिटी, प्लॅस्टिक क्वालिटी व्यवस्थित आहे. तुम्ही बोलता बोलता पण माईक चार्ज करू शकता. त्यानंतर ही क्लिप आहे, क्लिपची क्वालिटी पण तुम्ही ऐकू शकता, व्यवस्थित आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचं रिसिव्हर आहे. त्याला आपण मोबाईलला कनेक्ट केल्यानंतर याला टाईप सी कनेक्टर आहे. तर आपण हे मोबाईलला कनेक्ट असताना आपला मोबाईल पण चार्ज करू शकतो. तर एक बेनिफिशियरी वाटलं मला, आणि 1400 रुपयाच्या मानाने प्रॉडक्ट रिजनेबल पण वाटलं. कुठल्याही प्रकारचं कंपनीचं ॲडव्हर्टाईज नाही आहे, एक जेन्युइन रिव्ह्यूज आहे. आणि काही चूकभूल झाली असेल तर थोडंसं समजून घ्या. कसं असतं की नवीन थोडंसं टेक्निकली आपल्याला ग्रोथ करायला वेळ लागतो. तर तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच असू द्या. तर मग आपण याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण आणूया. तर आपण चेक करूया की याची क्वालिटी कशी आहे, व्हॉईस क्वालिटी कशी आहे. त्यानंतर पेअर केल्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडचं दोघी यूज केल्यानंतर क्वालिटी कशी आहे, नॉईज कॅन्सलेशन कसं आहे. तर याचा एक आउटडोअर व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल, तो नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.